अहो ऐकलत का? लाडका भाऊ परमनंट होणार म्हणे. थोड्या काळासाठी त्याला नोकरीवर घेतलं आणि आता त्याची मागणी आहे की मला परमनंट करा. काय चालू आहे सरकारचं? जे शिकतात त्यांनी आपल्या डिग्र्या पाण्यात बुडवायच्या का? शिक्षक भरतीचा विचार करता बरेच 12वी शिक्षक आहेत ज्यांचं टीईटी झालेलं नाहीये, डीएड झालेलं नाहीये, बीएड झालेलं नाहीये, सीटीटी झालेलं नाहीये, असे सुद्धा उमेदवार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत बऱ्याच शाळेमध्ये सुद्धा शिकवत आहेत. बाकीच्या आस्थापनांचं ठीक आहे, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जेव्हा टीईटी शिक्षकांना कंपल्सरी केली जाते, ज्या शिक्षकाचा अनुभव अगदी 20, 25, 15 वर्षापर्यंत आहे त्यांना केली जाते, तेव्हा त्याच पदाकरता, त्याच विद्यार्थ्यांकरता जेव्हा हे शिकलेले, कमी म्हणणार नाहीये मी, परंतु ज्यांचं पूर्ण एज्युकेशन वेल क्वालिफाईड त्या पदासाठी नसणारे जेव्हा प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काम करतात, तेव्हा शासन फक्त बघ्याची भूमिका घेतं काय? किंवा तिथे कायमस्वरूपी शिक्षक भरावे लागू नये म्हणून ती तात्पुरती अशा प्रकारची निवड केली जाते का? कमीत कमी शिक्षण विभागामध्ये तरी अशा प्रशिक्षणार्थीचा जो खेळ आहे, इव्हन हे प्रशिक्षणार्थी जरी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल किंवा बेरोजगार पुढे रोजगार मिळावा म्हणून जरी पाहत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल की शासन नक्की कोणाच्या जीवाशी खेळतंय. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ योजना या अंतर्गत राज्यामध्ये किती आतापर्यंत तरुण तरुणी या योजनेअंतर्गत काम करत आहेत आणि यांना सेवा सातत्य दिलं जाईल, परमनंट केलं जाईल की ही योजनाच बंद केली जाईल, याच्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. अशी एक अफवा पसरली होती रिसेंटच्या काळामध्ये की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत, लाडका भाऊ मुख्यमंत्री योजना आहे, त्यांना परमनंट केलं जाणार आहे आणि याच मागणीसाठी यांनी मोठ्या स्तरावरती आंदोलनं सुद्धा केली होती, नागपूरमध्ये याआधी सुद्धा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा. परंतु ही जी योजना बंद केल्याची अफवा आहे की खरं आहे आणि खरंच ही जी योजना आहे त्याच्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना परमनंट केलं जाईल की त्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेतलेलं आहे, या संदर्भातलं आपण महत्वाची आकडेवारी इथं पाहत आहोत. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा जो प्रश्न आहे की यांना जर परमनंट केलं तर आमचं काय? आणि अर्थातच शासनाने सुद्धा याच्यावरती महत्वाचं पाऊल उचलणं तितकंच गरजेचं होतं, कारण ती योजना थोडक्या कालावधीसाठी ठेवण्यात आली होती. परंतु नंतर त्याचं पुढं झालं काय? किंवा ही जी लाडकी बहीण योजना आहे ती जशी जिवंत ठेवण्याचा शासनाचा काम चालू आहे, तसंच ही लाडका भाऊ योजना असंच काही निर्णय सरकार घेईल का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर हा व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी आहे. कदाचित हा व्हिडिओ ऐकणारा पाहणारा एखादा प्रशिक्षणार्थी सुद्धा असू शकतो, परंतु जे वास्तव आहे ते सर्वांसमोर आणणं हेच या व्हिडिओ पाठीमागचं उद्देश आहे. मित्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर परिणीय फुके असतील, खापरेजी असतील, दरेकरजी असतील आणि प्रसादजी लाड असतील, यांनी काही प्रश्न विचारलेले होते आणि याचं उत्तर श्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेलं आहे. ते असं, प्रश्न आपण पहिल्यांदा पाहूयात. राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतून आतापर्यंत किती संख्या आहे बघा, 9,34,000 तरुणांनी विविध शासकीय अशासकीय संस्थेमध्ये कार्य प्रशिक्षण घेतले असून या योजनेअंतर्गत दरमहा मानधन देण्यात येत होते, परंतु योजना आता अचानक बंद करण्यात आल्याची घटना ऑगस्ट 2025 मध्ये व त्या सुमारास निदर्शनास आली. हे खरं आहे का? म्हणजे जवळपास आपल्या समोर हा आकडा आलेला आहे की प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत आतापर्यंत 9,34,000 तरुणांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे एवढ्या जागा रिक्त होत्या आणि सरकारी भरती न करता कशा प्रकारे टेम्परवारी वरती चालवलेलं आहे. म्हणजे एकतर जे शिक्षित आहेत त्यांनाही नोकरी मिळत नाहीये आणि जे कमी शिक्षक आहेत त्यांनाही परमनंट केलं जात नाही. म्हणजे घर का ना घाटका
हा दोन्ही उमेदवारांचा आहे, असाही कुठंतरी एक थोडक्यात दिसतंय. बरं, दुसरा यांचा प्रश्न आहे, सदर योजना बंद झाल्यामुळे लाखो तरुण पुन्हा बेरोजगार झाले असून, म्हणजे शासनाचा निर्णय आहे की ही योजना बंद नको व्हायला. त्यांना दिलासा मिळण्याऐवजी शिक्षण व कार्य अनुभवानंतरही रोजगाराची हमी न मिळाल्याने संतप्त प्रशिक्षणार्थींनी नागपूर येथे संविधान चौकात आंदोलन केल्याची घटना घडली आहे, ती खरी आहे का? असल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, मानधन दुप्पट वाढवावे आणि प्रशिक्षण काळानंतर निश्चित रोजगार द्यावा, या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही सुरू केली आहे? मित्रांनो, हे लक्षात घ्या. जीवन विरोधी पक्ष आहेत, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना परमनंट केलं जावं, त्यांचं मानधन आहे जे सध्याच आहे ते दुप्पट करावं आणि त्यांना प्रशिक्षण काळ झाल्यावरती सुद्धा त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, सेवा सातत्य मिळावं, अशी यांची मागणी होती. अशी मागणी आंदोलकांची सुद्धा होती, ज्यांनी ऑगस्ट 2025 मध्ये आंदोलन केलं होतं. त्याच्यावरती शासनाचा काय निर्णय आहे ते आपण पाहणार आहोत. सोबतच ही बंद करण्यासाठी जे काही अफवा आहे किंवा खरं काय आहे याच्या संदर्भात भविष्यात कार्यवाही होण्यासाठी शासनाने कोणती पावले उचललेली आहेत, उपाययोजना केली आहेत, याबद्दल त्यांनी कारण मीमांसा विचारलेली आहे किंवा याला विलंब होत असेल तर त्याची कारणं काय आहेत. मित्रांनो, याचं उत्तर श्री मंगलप्रभात लोढाजींनी दिलेलं आहे, ते आपण पाहत आहोत. सर्वप्रथम ही योजना थोड्या कालावधीसाठी आणली होती. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींचं सेवा समाप्ती करण्यात येणार होती आणि नंतर कायमस्वरूपी भरती करण्यात येणार होती. परंतु शासनाने कशी टोलवाटोलवी केलेली आहे हे तुम्हाला या प्रश्नातून आणि उत्तरातून समजेलच. बघा उत्तर काय आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी सुरू सदर असून योजनेअंतर्गत 20/11/2025 अखेर रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थींची संख्या 1,16,394 इतकी आहे आणि आपण जी वरती पाहिलेली होती मित्रांनो 9,34,000 होते, परंतु आतापर्यंत या नोकरीसाठी सध्या इतके उमेदवार आहेत आणि प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार व इतर मागण्याकरता नागपूर येथील संविधान चौकामध्ये 25/8/2025 रोजी आंदोलन झालं होतं, हे सुद्धा यांनी मान्य केलेलं आहे. बरं, तिसरा चौथा जो त्यांचा मुद्दा आहे की यांना पुढं काय करण्यात येणार आहे त्यांच्या संदर्भात, तर याचं उत्तर लोढाजींनी दिलेलं आहे. 3 व 4 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवकांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनात 11 महिन्याकरता कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध देण्यात येत आहे. बघा, 11 महिन्यासाठी ज्यांचं वयोगट 18 ते 35 आहे, त्याच्यामध्ये शिक्षक असतील, बाकीचे सर्व सेवेअंतर्गत घेणारी पदं असतील, शासकीय कामाचा अनुभव आहे याच्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती किंवा आहे. योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन अदा करण्यात येते. सदर योजना ही नियमित नियुक्तीसाठी नसून युवकांना रोजगार सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणाची संधी आहे. त्यामुळे जे उमेदवार मागणी करत आहेत की आम्हाला परमनंट करण्यात यावं, सेवा सातत्याने द्यावं, त्यांच्यासाठी हे त्यांना उत्तर आता मिळालेलं असेल. ही योजना नियुक्तीसाठी नसून ती फक्त प्रशिक्षणाची संधी आहे, हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे. सद्यस्थितीत योजनेची अंमलबजावणी सुरू असून म्हणजे लाडका भाऊ योजना बंद झालेली नाहीये, हे सर्वांना माहितच आहे. कारण आता अधिवेशनामध्ये सुद्धा हे लाडका भाऊ आपल्या नोकरीसाठी, हक्कासाठी लढतच होते. अंमलबजावणी सुरू असून योजनेअंतर्गत 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यरत प्रशिक्षणार्थ्यांच्या जागी नवीन उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. बघा, हे लक्षात घ्या. म्हणजे यांचा कार्यकाळ आहे तो 11 महिन्याचा असतो. 11 महिने झाल्यानंतर नवीन प्रशिक्षणार्थींना इथं संधी दिली जाते. परंतु तुम्ही एक याच्या अगोदरचं एक देवेंद्र फडणवीसच्या सहीचं स्वतः लेटर पाहिलं असेल, चॅनलवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता की त्यांनी तो कार्यकाळ आहे तो वाढवला होता आणि जेव्हा कार्यकाळ असा एकदा 3दा वाढवला जाईल, 11 11 11 असं 3 वेळा वाढवला जाईल. आतापर्यंत 2 वेळा वाढवण्यात आलेला आहे. जर त्यांचा कार्यकाळ येत्या काळामध्ये जर 3दा वाढवला गेला तर मात्र यांना सेवा सातत्य शासनाला द्यावंच लागणार आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. अन्यथा हे कोर्टात जाऊन सुद्धा लढू शकतात, हे तितकंसं क्लिअर आहे. शासन अशा योजना आणत असताना जे सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांच्या पोटावरती पाय तर देतातच आणि सोबतच यांच्याशी सुद्धा खेळच खेळतात की म्हणजे त्यांना खरं काय खोटं काय पुढचं काय भवितव्य नसताना आज यांनी सुद्धा 11 11 महिने आपले घालवलेले असतात.
त्यामुळे ही योजना कशी पोकळ आहे आणि शासनाचं धोरण कसं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करे वळताना दिसतंय. त्यामुळे दोन्हींच्या जीवाशी हा सध्या खेळत चाललेला आहे. मित्रांनो, यांना आतापर्यंत कुठंही परमनंट केलेलं नाहीये. फक्त काही उमेदवारांना सेवा सातत्य दिलेलं आहे, कंटिन्युएशन मध्ये दिलेलं आहे. परंतु हे परमनंट होतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. कारण